नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नव्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या नेत्यांशी उशिरापर्यंत भेट घेतली. या बैठकीमुळे राज्यातील राजकीय समीकरण चांगलंच तापलं. त्यामध्ये ही बैठक अशा वेळी झाली जेव्हा काँग्रेस ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी दावा केला की संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या 131व्या संविधान दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एसपी तसेच द्रमुक डीएमके यांचा संपर्क साधत आहे. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत ही राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी उशिरा रात्री मुंबईतील मुख्यमंत्री निवास वर्षा येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सांगली जिल्ह्यातील त्यांचे उरण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाशी संबंधित एका विषयावर चर्चा करण्याची ही भेट झाल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे त्याच दिवशी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. मात्र जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची संयुक्त बैठक झालेली नव्हती. या बैठकीबाबत अधिक तपशील देण्याची सूत्रांची नकार आहे. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अलीकडेच उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या 6 खासदारांच्या संदर्भात ही भेट घेण्याचे सांगण्यात आले. या भेटीत त्या खासदारांची अमित शहा यांची ओळख करून देण्यास माहिती समोर आली आणि त्यानंतरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेत विविध विषयावर आपले विचार मांडले. पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.